की त्याच्यातलं काय बाकी आहे आपलं? मॅम 4.1 चा 5th क्वेश्चन बाकी आहे ना? मॅम गुड इव्हनिंग मॅम. मॅम मॅम तुम्ही म्यूट केलेले आहे. हॅलो. हा सॉरी आहे हा तर आपण पुढचे गणित आपण घेऊया. कोणतं राहिलं होतं आपल्या याच्यातलं गणित? मॅम 5th झाला होता. 5वा 5th बाकी मॅम. चौथा 4thच झालाय. 4था झाला. 5, 6, 7 का? हो. आता हे 5वा 6वा आणि 7वा जो आहे तो थोडस वेगळं गणित आहे. कारण आपल्याला कसं होतं की आपल्याला एकाची टॅक्सेबल व्हॅल्यू दिली होती. जसं आपल्याला चौथ्या गणितामध्ये ना टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे ऍक्च्युअल प्राइस जी आहे बेल्टची ती दिली होती ना 586. आणि आपण कस्टमरला तो बेल्ट कितीला मिळतो हे आपण काढलं. म्हणजे आपण त्याच्यामध्ये जीएसटी ऍड केला आणि कस्टमरला किती रुपयाला मिळतो ते आपण फाइंड आउट केलं. बरोबर आहे? येस मॅम. म्हणजे मी तुम्हाला काल एक उदाहरण सांगितलं होतं की जर मी एखाद्या दुकानात गेले साडीच्या आणि तिची प्राइस समजा 700 रुपीज असेल, तर 700 रुपीजची जर साडी आहे तर त्याच्यावर समजा मला 18% जीएसटी लागतं.
तर मला ती साडी किती रुपयाला मिळेल आपण बघितलेला 18% जीएसटी म्हणजे टोटल जीएसटी जो आहे तो आधी आपण कॅल्क्युलेट करायचा बरोबर आहे मॅम 700 रुपयावर किती 700 रुपयाची साडी आहे आणि 18% जीएसटी रेट जर आहे 821 मॅम. तर इथे 18.7 किती होतात 821 की 26 826. तर टोटल जी कस्टमरला प्राइस फॉर कस्टमरला जी साडी ती मिळणार आहे ती 826 रुपयाला म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे करपात्र रक्कम प्लस जीएसटी प्लस जीएसटी 126 आहे असं करून 826 रुपयाला काय म्हणताय तुम्ही स्क्रीन शेअर केली का दिसत नाही ओ सॉरी येस मॅम मला पण दिसत नाही नाही केली मी थोडं गोंधळ झाला सॉरी हा तर टोटल जीएसटी आपण काढलाय हा 126 आहे आणि तुम्हाला जी ती साडी मिळणार तिची अमाऊंट 826 आता पुढची जी गणित आहेत ना दोन ती कशी आहेत माहितीये का त्याच्यामध्ये तुम्हाला ना मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय आवाज ब्रेक होतोय हो बाकीच्यांना पण येत नाहीये का आवाज येतोय मॅम तर इथे आपल्याला पुढच्या गणितामध्ये काय असणार आहे माहित आहे पुढच्या गणितामध्ये आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट देणार नाहीये आपल्याला काय देणार आहेत माहित आहे आपल्याला इथे टॅक्सेबल अमाऊंट दिली होती जसं बेल्टची टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे त्या बेल्टची प्राइस दिली होती आणि विथ जीएसटी आपल्याला टोटल अमाऊंट जी कस्टमरला ज्या प्राइसला मिळणार आहे बेल्ट ती आपल्याला शोधायची होती आता आपल्याला जी प्राइस दिली आहे ना वस्तूंची ती विथ जीएसटी दिलेली आहे म्हणजे जीएसटी ऍड करून दिलेली आहे प्राइस आणि आता विथ जीएसटी जर प्राइस दिले तर त्याच्यामध्ये टॅक्सेबल अमाऊंट पण इन्क्लूड आहे आणि जीएसटी पण इन्क्लूड आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्याला हे जे गणित दिलेलं आहे हे बघा पाचवं गणित जे आहे ते कसं दिलंय द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी म्हणजे काय केलेलं आहे त्याच्यामध्ये जीएसटी ऍड केलेला आहे द टोटल व्हॅल्यू ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1770 आहे ही जी प्राइस आहे ना ही टॅक्सेबल अमाऊंट आहे का ज्याच्यावर टॅक्स बसणार आहे ती अमाऊंट आहे का ही 1770 नाही टॅक्सेबल अमाऊंट नाही ही टॅक्सेबल अमाऊंट नाहीये ही टोटल अमाऊंट आहे टोटल व्हॅल्यू आहे ज्या व्हॅल्यूला ती टॉय कार मिळाली त्या कस्टमरला म्हणजे या 1770 मध्ये दोन व्हॅल्यू ऍड आहेत एक तुमची टॅक्सेबल अमाऊंट आणि प्लस काय ऍड आहे याच्यामध्ये जीएसटी पण ऍड करून दिलेला आहे म्हणजे या 1770 मध्ये जीएसटी ऍड करून आहे ही प्राइस टॅक्सेबल अमाऊंट नाही आपल्याला जीएसटी सहित दिलेली आहे विथ जीएसटी दिलेली आहे प्राइस या 1770 मध्ये टॅक्सेबल अमाऊंट किती आहे आणि जीएसटी किती आहे ते आपल्याला माहित नाहीये ते शोधायचं आपल्याला या 1770 मध्ये टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे त्या रिमोट कंट्रोल कारची ऍक्च्युअल प्राइस जी आहे ती आणि त्याच्यात जीएसटी किती आहे तो वेगवेगळा आहे ना तो नंतर ऍड करून आपण टोटल अमाऊंट सांगतो बरोबर आहे की नाही ही टोटल अमाऊंट दिलेली आहे येस मॅम ही टोटल अमाऊंट दिलेली आहे 1770 है ना म्हणजे ती जी आहे ती सेलिंग प्राइस आहे म्हणजे एवढ्याला ती टॉय कार मिळाली कस्टमरला ही सेलिंग प्राइस ऍक्च्युअल प्राइस टॉय कारची वेगळी आहे आणि आपल्याला जी मिळते ती विथ जीएसटी ऍड करून आपल्याला त्या प्राइसला मिळते ती वस्तू तर याच्यामधून टॅक्सेबल अमाऊंट किती आणि जीएसटी किती हे आपल्याला शोधायचंय
तर त्याच्यासाठी करायचं काय आहे, तर याच्यासाठी वापरायचा हा जीएसटीचा जो रेट दिलेला आहे तो वापरायचा. जीएसटीचा रेट किती आहे, 18% आहे ऑन टॉयज. फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. सीजीएसटी शोधायची आहे, एचजीएसटी. सीजीएसटी एचजीएसटी मिळेल, आधी जीएसटी शोधावा लागेल. त्याच्या अर्धे अर्धे केले की सीजीएसटी एचजीएसटी मिळणार आपल्याला. थोडक्यात तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू आणि जीएसटी शोधायचं, बरोबर आहे? येस मॅम. प्रश्न कळला का? वेगळा आहे प्रश्न पहिल्यापेक्षा. पहिल्यामध्ये टॅक्सेबल अमाऊंट दिली होती, मग आपण त्याच्यावरचा जीएसटी काढला आणि तो त्याच्यामध्ये जीएसटी ऍड केला आणि मग कस्टमरला किती रुपयाला ती सेलिंग प्राइस आहे ती आपण शोधली. तर सेलिंग प्राइस दिलेली आहे, त्याच्यामध्ये जीएसटी ऍड केलेलं आहे ऑलरेडी. तर त्याच्यामधून टॅक्सेबल अमाऊंट किती आणि जीएसटी किती, ते वेगळं वेगळं काढायचं. तर आता बघा कसं सोडवेल हे गणित ना, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. वेगळी पद्धत आहे सोडवण्याची. काय तर टॅक्सेबल अमाऊंट जी आहे ती शोधण्यासाठी एक वेगळी मेथड आहे. इथे करायचं त्याचा वापर करायचा. जीएसटीचा जो रेट आहे तो 18% आहे. याचा यूज कसा करायचा बघा ना. आपल्याला दिलेली आहे त्या वस्तूची विक्री किंमत, सेलिंग प्राइस, म्हणजे कस्टमरला ती वस्तू कितीला मिळेल ते दिलेली. मग रेट ऑफ जीएसटी वरून आपल्याला काय मिळेल माहितीये का? बघा आता समजा इथे मी टॅक्सेबल अमाऊंट लिहिते. टॅक्सेबल अमाऊंट आणि इथे लिहिते सेलिंग प्राइस, म्हणजे त्या वस्तूची सेलिंग प्राइस. आता समजा एखादी वस्तू आहे तिची प्राइस समजा 100 रुपये, ज्याच्यावर टॅक्स बसणार आहे. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे त्या वस्तूची प्राइस ज्याच्यावर टॅक्स बसतो, टॅक्स लावला जातो, जीएसटी लावला जातो. समजा एक वस्तू आहे दुकानामध्ये ती 100 रुपयाची. आता त्याच्यावर पण 18% जीएसटी जर लागला, आता 18% म्हणजे काय, तर 100वर 18 रुपये. तर मग ती वस्तू मला किती रुपयाला मिळेल, तिची सेलिंग प्राइस म्हणजे कस्टमरला ती वस्तू किती रुपयाला मिळेल जर ती 100 रुपयाची असेल? 118 रुपये, बरोबर. म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट जर 100 असेल तर त्याची सेलिंग प्राइस 118 आहे. आता ही जी तुम्हाला 1770 दिलेली आहे ती काय दिलेली आहे? टॅक्सेबल अमाऊंट दिले की सेलिंग प्राइस दिलेली आहे? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस. मग ती इथे लिहायची सेलिंग प्राइसच्या खाली 1770. आणि 1770 जर सेलिंग प्राइस आहे तर मग त्याच्यासाठी टॅक्सेबल अमाऊंट किती आहे, तर ती एक्स आपण कन्सिडर करायची. कळलं का? 18/100. आणि मग तुम्ही इथे क्रॉस मल्टिप्लाय केला किंवा मग असा रेशो घेऊन नंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी चालेल. डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे 118 into x is equal to 1770 into 100. कळलं का? येस मॅम. x इथेच ठेवा. 1770 into 100 divided by 118. इथे तुम्हाला कितीने भाग जातो? 108 भाग 1500. 118 म्हणजे 2 ने आधी आपण भाग लावला तर ते येणार 92. 1500. इथे आता 59 हे तर प्राईम नंबर आहे, त्यामुळे 59 ने 885 ला डिवाइड होतं का बघा. 59 ने डिवाइड 1550 डायरेक्ट कसा आन्सर आला? त्यासाठी हे डिव्हिजन करावं लागेल तुम्हाला. 59 ने याला डिवाइड करावं लागेल.
59 वजा 59, कारण 2 चा जास्त होतं व्हॅल्यू. $59 5 जा 59 5 जा येणार 495. म्हणजे इथे तुम्ही 59 ने भाग लावू शकता. 59 हे 15 आणि मग 15 गुणिले 100 जे एक्स जी आहे ती 1500. एक्स ही टॅक्सेबल अमाऊंट आहे, ज्याच्यावर टॅक्स बसला ही टॅक्सेबल अमाऊंट आहे. आता टोटल जी सेलिंग प्राइस आहे त्या सेलिंग प्राइस मध्ये टॅक्सेबल अमाऊंट प्लस जीएसटी असतो. म्हणजे याच्यावरून तुम्हाला जीएसटी मिळेल. मॅम प्लीज GST एकदा कसा एक्सप्लेन काढणार? कराल का? आता आपल्याला ही एक्स म्हणजे काय आहे? एक्स म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट मिळाली ना. आपण एक्स काय कन्सिडर केलेला? एक्स काय घेतलेला आपण? लेट Taxable एक्स बी amount. द Taxable amount. of toy car. Let X be the taxable amount of toy car. ही जी आहे ही टॅक्सेबल अमाऊंट आहे 1500, पण त्या दुकानवाल्याने आपल्याकडून 1770 घेतली. ऍक्च्युअली त्या टॉयची प्राइस 1500 होती, पण घेतले 1770 का? कारण वरचे जे घेतलेले आहेत पैसे ते काय आहे? ती पूर्ण रक्कम आहे, म्हणजे जीएसटी ऍड करून आहे. Selling price. पण मग जीएस ही जी ऍक्च्युअल प्राइस आहे 1500 ही त्या टॉय कारची प्राइस आहे, पण जेव्हा मी विकत घ्यायला गेली तेव्हा त्याची टोटल बिलामध्ये 1770 आली. मग 1500 त्याची प्राइस आहे, मग 1770 का घेतले? कारण वरचे जे 270 आहेत ते काय आहे? जीएसटी. GST. जीएसटी आहे. कारण जी सेलिंग प्राइस असते की नाही कोणत्याही वस्तू आपल्याला जी ज्या प्राइसला विकतात ती विकताना ते टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे त्या वस्तूची प्राइस ज्याच्यावर अमाऊंट टॅक्स बसतो प्लस जीएसटी. दिलं होतं की टॅक्सेबल अमाऊंट प्लस जीएसटी 1770 प्लस 1500 टॅक्सेबल अमाऊंट आली आणि प्लस जीएसटी. जीएसटी जर पाहिजे तर 1770 आणि हा 1500 -1. जीएसटी किती येणार? 270. 70. बघा हे जे सगळं आहे ना हे तुमचं तुम्ही जेवढा ते कॅल्क्युलेशन आपण ओरली पण करू शकतो, पण आपल्याला कन्सेप्ट कळला पाहिजे नक्की काय आहे, काय दिले मला सेलिंग प्राइस दिले, कस्टमरला किती रुपयाला मिळतं ते दिले, की ऍक्च्युअल प्राइस जी टॅक्सेबल अमाऊंट ज्याच्यावर टॅक्स नंतर बसवणार आहे बघा ती जी त्याच्यावर प्राइस असते ती टॅक्सेबल अमाऊंट असते है ना. एक तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला जीएसटी बसवला जी प्राइसचा टॅग असतो की नाही ती टॅक्सेबल अमाऊंट असते. म्हणजे आपल्याला समजा 1000 रुपयाची कोणती वस्तू असेल तर ती मला 1000 रुपयाला नाही मिळणार. जर त्याच्यावर जीएसटी लागत असेल तर ती पुढे बिल करायला आपण जेव्हा नेतो तेव्हा 1000 रुपये प्लस त्याच्यामध्ये ते जीएसटी ऍड करून देणार. मग ती जी टोटल प्राइस होते ती आपल्याला कस्टमरला म्हणजे ती सेलिंग प्राइस असते त्या वस्तूची. बरोबर आहे? येस मॅम. Yes, ma'am. आता कधी कधी तुम्ही बघा एखाद्या तुम्ही दुकानात गेलात तर काही दुकानांमध्ये तुम्हाला डिस्काउंट पण दिलं जातं. डिस्काउंट देतात की नाही? काही लोक नाही देत, काही लोक म्हणतात की नाही आमच्याकडे फिक्स रेट आहे. काय आमच्याकडे फिक्स रेट आहे असंच बोलतात ना. आता Yes, फिक्स ma'am. रेट आहे तर Yes, जेवढी ma'am. प्राइस असते तीच हो. टॅक्सेबल अमाऊंट असेल. पण काही ठिकाणी तुम्ही गेलात तर डिस्काउंट असं. आता समजा 1000 रुपयाची वस्तू असेल तर त्या दुकानवाल्याने सांगितलं की ही आहे 1000 रुपयाची, पण याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे, 10% डिस्काउंट आहे. 1000 रुपयाची साडी आहे, मी साडीच म्हणते, कुठलीही वस्तू घ्या माझ्या डोक्यात साडीच. 1000 रुपयाची कोणती वस्तू आहे
तर त्याच्यावर समजा 10% डिस्काउंट आहे. दुकानवाल्यांनी तुम्हाला 10% डिस्काउंट दिले. तर आता टॅक्सेबल अमाऊंट जी असते की नाही, ज्याच्यावर टॅक्स बसणार, ती 1000 रुपये नसणार आहे. कारण दुकानवाला तुम्हाला त्याच्यावर काय देणार आहे? डिस्काउंट काय देणार. देणार आहे? डिस्काउंट देणार आहे. डिस्काउंट देणार आहे. हा, म्हणजे तुमची जी प्रिंटेड प्राइस आहे ती टॅक्सेबल अमाऊंट नाहीये. आता जेव्हा तुमचा फिक्स रेट असतो ना, तेव्हा जी प्रिंटेड प्राइस असते तीच टॅक्सेबल अमाऊंट असते, कारण ती तर फिक्स प्राइस आहे. म्हणजे ते दुकानवाले देतात, लिहिलेलं असतं की फिक्स प्राइस, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काही बार्गेनिंग नाही करू शकत, डिस्काउंट नाही मागू शकत. मग ती जी प्रिंटेड प्राइस असते की नाही, जी प्रिंट केलेली असते, तीच टॅक्सेबल अमाऊंट असते. कधी? जेव्हा तुम्हाला तो दुकानवाला काहीही डिस्काउंट देत नाही. देत नाही. बघा, हे साध्या साध्या गोष्टी आहेत. हे आपल्याला म्हणजे तुम्हाला कळतात का मी काय बोलते? प्रिंटेड प्राइस कळली. प्रिंटेड प्राइस म्हणजे छापील किंमत. येस मॅम. आता ही छापील किंमतच करपात्र किंमत कधी असते? जेव्हा डिस्काउंट भेटत नाही तेव्हा. हा, छापील किंमत हीच करपात्र किंमत, ज्याच्यावर कर बसणार. ही दोन्ही सेम कधी असतं? जेव्हा आपल्याला काहीही सवलत म्हणजे डिस्काउंट किंवा बार्गेनिंग त्याच्याकडे चालत नाही, भाव आपण करू शकत नाही, सवलत जिथे मिळत नाही. मॅम, करपात्र म्हणजे काय? जर टॅक्सेबल अमाऊंट ना, प्रिंटेड प्राइस टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे ज्याच्यावर मला कर, जीएसटी बसणार आहे. आता 1000 रुपयाची वस्तू आहे, 1000 रुपयाची वस्तू आहे, आणि जर तुम्हाला काहीच डिस्काउंट देत नाहीये, तर ती डिस्काउंट जर काहीच मिळत नाहीये, याचा अर्थ ती 1000 रुपयेच जी प्राइस आहे तीच टॅक्सेबल अमाऊंट आहे. म्हणजे त्याच्यावरच मला ते लोक जीएसटी लावणार आहेत. ते किती जीएसटीचा जेवढा रेट असेल त्याप्रमाणे ते 1000वर जीएसटी लावणार, आणि मग त्या 1000 ते जीएसटी ऍड करून आपल्याला ती रक्कम भरावी लागते. एवढं कळते का मी काय बोलते? येस मॅम. नीट हे कन्सेप्ट Yes, ma'am. कळले पाहिजे. नुसतं आपण म्हणजे असंच गणित नाही, काहीतरी आपण काय आहे नक्की, कसं कॅल्क्युलेशन असतं, तुम्हाला पण ते कॅल्क्युलेशन कळलं पाहिजे. जर तुम्ही कधी दुकानात गेलात तर कळलं का? आता जर तुम्हाला डिस्काउंट मिळतंय तर मग करपात्र किंमत वेगळी असते. म्हणजे आता समजा 1000 रुपयाची वस्तू आहे आणि तुम्हाला 10% डिस्काउंट आहे, सवलत आहे, आणि प्रिंटेड प्राइस जी आहे तिची ती 1000 रुपये आहे त्या वस्तूची छापील किंमत. आता ही छापील किंमतच करपात्र किंमत नसणार आहे, कारण तुम्हाला त्या डिस्काउंट मिळते, कमी होणार तुमची जी टॅक्सेबल अमाऊंट आहे ना ती आता कमी होणार, कारण तुम्हाला त्या डिस्काउंट मिळणार आहे. 10% डिस्काउंट, मग टोटल किती डिस्काउंट मिळणार ते काढायचं. टोटल डिस्काउंट कसं काढणार? तसं जसं आपण जीएसटी काढतो त्याप्रमाणे, कारण रेट दिलेला आहे 1000वर 1000 10%. 1000 गुणिले 100चे 100. 10चे 100. मग 10 गुणिले 10 100 रुपये. म्हणजे तुम्हाला टोटल डिस्काउंट जो आहे तो 100 रुपये मिळाला डिस्काउंट. मग आता तुम्हाला ती वस्तू किती रुपयाला मिळेल बरं? 900 रुपये. 10% 900. 900 रुपये, बरोबर. मग आता ही 900 रुपये जी आहे ना ती तुमच्यासाठी काय आहे? 900 काय आहे? बरोबर, टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्सेबल प्राइस आहे, करपात्र. याच्यावर आता जीएसटी लागेल. करपात्र किंमत 1000 मधून डिस्काउंट मायनस करायचं 900 रुपये. मग जर डिस्काउंट तुम्हाला स्पेसिफाय केलंय समजा गणितामध्ये, शेवटच्या गणितात आहे डिस्काउंट, ते जर तुम्हाला दिलेलं आहे डिस्काउंट, तर ते डिस्काउंट आधी काढा, ते मायनस करा तुमच्या प्रिंटेड प्राइस मधून, आणि जी रक्कम येईल त्याच्यावर टॅक्स लावायचा. आता हे 900 वर टॅक्स बसेल तुम्हाला. जर 18% असेल किंवा 10% आपण पकडू, तर जीएसटीचा रेट समजा 10% किंवा 18% पकडू.
काही जो रेट असेल त्याप्रमाणे जीएसटी काढायचं. टोटल जीएसटी कसा काढायचा? जर 18% रेट आहे तर 900 से 18%. $162. हा जीएसटी आला. हा जीएसटी आला आणि मग ती वस्तू मला किती रुपयाला मिळेल? सेलिंग प्राइस काय असणार त्याची? म्हणजे ती वस्तू मला किती रुपयाला मिळेल? 900 1062. 1062. प्लस 162 म्हणजे 1062. कळलं? Yes, ma'am. आणि त्याच्यात पण तुम्हाला सीजीएसटी एजीएसटी विचारलं तर हे टोटल जीएसटीचे अर्धे अर्धे करायचे. आता 162 आहे ते 81 81 ते पण तुम्ही देऊ शकता. सीजीएसटी जीएसटीचे अर्धे अर्धे. कळलं का? Yes, ma'am. समजलं. आता या 5व्या गणितामध्ये तुम्हाला जीएसटी 270 दिलाय आणि तुम्हाला सीजीएसटी एचजीएसटी विचारलंय. किती येईल सीजीएसटी एचजीएसटी? CGST is 135 and SGST is 135. 5वं गणित सोडवलं ना आपण. येस मॅम. हे कळलं का? हे 5वं गणित कळलं का? हे थोडं वेगळं होतं. आपल्याला टोटल प्राइस दिलेली होती विथ जीएसटी. ती आपण काय केलं? टॅक्सेबल अमाऊंट जर 100 असेल तर सेलिंग प्राइस 118 येणार आणि टॅक्सेबल आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे 1770. मग ती त्याच्यासाठी टॅक्सेबल अमाऊंट एक्स कन्सिडर करायचा आणि क्रॉस मल्टिप्लाय करून टॅक्सेबल अमाऊंट काढायची आणि ती टॅक्सेबल अमाऊंट जर सेलिंग प्राइस मधून मायनस केली तर जीएसटी म्हणून. कळलं? Yes, ma'am. येस मॅम. पुढचं 6वं गणित काय आहे बघा. 6व्या गणितात पण सेम 5व्या सारखंच आहे. ते तुम्ही सोडवायचं. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाइड अँड एसी. इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. त्यांनी एक एसी सप्लाय केला एका कंपनीला 1.5 टनचा 1.5 टनचा एसी. एसीचं हे असतं 1 टन 1.5 टन असं. म्हणजे तुमचं किती एरिया आहे त्याप्रमाणे त्या तेवढ्या टनचा एसी घ्यायचा असतो. कोण 1 टनचा घेतात एसी. छोटी जागा असेल तर 1 टनचे येतात. मोठी जागा असेल तर 1.5 टन. त्याच्यापेक्षा मोठी असेल 2 टन असे एसीज येतात. तर एका कंपनीला त्यांनी तो सप्लाय केला 1.5 टनचा एसी. कॉस्ट ऑफ एसी सप्लाइड इज ₹51,200 आणि ब्रॅकेट मध्ये तुम्हाला काय दिलंय? विथ जीएसटी. म्हणजे जीएसटी सकट त्याला एवढ्याला पडलेला आहे एसी. म्हणजे जीएसटी याच्यामध्ये ऍड केलेला आहे 51,200. कळलं का? हे विथ जीएसटी अमाऊंट आहे. येस मॅम. रेट ऑफ सीजीएसटी दिलेला आहे. आता सीजीएसटीचा रेट दिलेला आहे 14%. Then find the following amounts as shown in the tax invoice of TikTok Electronics. Invoice म्हणजे बिल. बिल जे आहे त्याच्यामध्ये ह्या अमाऊंट काय काय असते? या अमाऊंट काय काय त्या बिल मध्ये या अमाऊंट काय काय असणार? जसं की रेट ऑफ एसजीएसटी. एसजीएसटीचा रेट काय असेल? रेट 14%. 14%. कारण सीजीएसटीचा 14 आहे तर एसजीएसटीचा पण 14 आहे. रेट ऑफ जीएसटी. जीएसटीचा रेट काय असेल? 28%. रेट 28%. 28%. 28. आणि पुढचे जे आहे ते आपल्याला शोधावे लागतील. टॅक्सेबल व्हॅल्यू. जसं आपण मगाशी टॅक्सेबल व्हॅल्यू शोधली. टोटल अमाऊंट जीएसटी किती असणार? एचजीएसटी सीजीएसटी किती असणार? ऍक्च्युअल
रेट तर आपल्याला माहित आहे सगळ्यांचे, पण ऍक्च्युअल जीएसटी किती आहे, ऍक्च्युअल सीजीएसटी किती आहे, ऍक्च्युअल एसजीएसटी किती आहे आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती. सेम 5व्या सारखं गणित आहे, फक्त तुमचा रेट जो आहे जीएसटीचा तो मगाशी 18% होता, आता किती % आहे? 28%. 28%. 28. मग इथे रेट जो आहे, रेट ऑफ जीएसटी 28%. आणि आपण एक्स काय कन्सिडर करायचं, लेट एक्स बी द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. इथे आपण काय काय घेतलेलं, 2 गोष्टी घेतलेल्या इथे. पहिली काय घेतलेली मी, टॅक्सेबल व्हॅल्यू घेतलेली आणि इथे लिहिलेली सेलिंग प्राइस. इथे किती लिहू टॅक्सेबल व्हॅल्यूच्या इथे आधी? 100 रुपयाची जर वस्तू आहे तर ती मला किती रुपयाला मिळेल, जर रेट ऑफ जीएसटी 28% आहे तर मला ती किती रुपयाला मिळेल? 100 रुपयाची वस्तू 128 रुपये. किती? 72 रुपये. 72 का? जीएसटी ऍड होणार ना त्याच्यामध्ये. नाही मॅम 128. ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याच्या एक समजा वस्तू आहे त्याच्यावर 100 रुपीज प्राइस आहे त्याची आणि त्याच्यावर जीएसटी बसणार आहे 28%. याचा अर्थ 100वर 28 रुपये. मग 100 रुपयाची जर वस्तू आहे तर तिच्यावर 28 रुपये जीएसटी बसणार, म्हणजे मला 100 + 28 असे 128 रुपये त्या वस्तूचे द्यावे लागतील. हे नाही कळलं का कोणाला? इथे 128 कसे आले? मॅम एकदा रिपीट करा. बघा मगाशी आपण काय बघितलं, मगाशी जसं गणित आहे ना तसंच हे आहे. मगाशी पण विथ जीएसटी ती प्राइस दिली होती 1770 आणि आता पण जी एसीची प्राइस आहे ना ती कंपनीला त्यांनी विकली. त्या कंपनीला त्यांनी विकताना विथ जीएसटी त्याची प्राइस किती घेतलेली आहे एसीची? विथ जीएसटी किती प्राइस आहे एसीची? 51,200. 40,000. 51 नाही, 40,000. 51,200. विथ जीएसटी 51,200 दिलेली आहे. हे गणित नाही कळलं का? जसं मॅम एकदा रिपीट करा. इथे काय दिलेलं आहे की एसीची जी कॉस्ट आहे जी सप्लाय केली त्यांनी तिची 51,200 विथ जीएसटी. जीएसटी सकट त्याची किंमत आहे 51,200. म्हणजे याच्यामध्ये जीएसटी ऍड केलेला आहे ऑलरेडी. तर त्यांनी विचारले आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे एसीची, कारण याच्यामध्ये जीएसटी ऍड केलाय ना, विथ जीएसटी आहे हे, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी मिळून ही प्राइस आहे 51,200. जसं आपण मगाशी केलं की टॅक्सेबल व्हॅल्यू जर 100 आहे, म्हणजे एखादी वस्तू जर 100 रुपयाची आहे तर ती वस्तू मला किती रुपयाला मिळेल? 100 रुपयाची वस्तू. रेट जो आहे ना जीएसटीचा 28%. इथे काय लिहू आणि इथे काय लिहू? आता पुढच्या 2 व्हॅल्यू काय काय लिहायच्या? इथे काय लिहू टॅक्सेबल व्हॅल्यूच्या इथे? X. 40,000. ही सेलिंग प्राइस असते की नाही? ही विथ जीएसटी असते. सेलिंग प्राइस असते की नाही? ती विथ जीएसटी असते. 51,000. मॅम टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000.
अरे पण 40,000 आणली कुठून? 40,000 अशी मॅम कुठली व्हॅल्यू 51 तुम्हाला? एक्स मॅम 51,000 इथे काय लिहू? इथे काय लिहू? इथे काय लिहू? आणि इथे काय लिहू? 51,200. एक्स इथे लिहू 51,200 51,200. आणि हो इथे काय नाही लिहू मग? खाली कुठे 51,200 लिहायचे? मॅम 128च्या खाली मॅम मॅम सेलिंग 51,200. प्राइस 51,200. प्राइसच्या खाली 51,200 आणि लिहा इथे मॅम. काय लिहायचे? आणि इथे काय लिहायचे? टॅक्सेबल अमाऊंट एक्स लिहायची. मॅम टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000. नाही एक्स. अरे 40,000 व्हॅल्यू आपण शोधली कुठे अजून? आपल्याला शोधायची आहे. एक्स येणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 Taxable कुठून आली? 40,000 एक्स गणितात येतं. काहीतरी आहे का व्हॅल्यू? नाही मॅम. 40,000 कशावरून 40,000? आपल्याला शोधायची आहे टॅक्सेबल व्हॅल्यू एसी ची. आता आपल्याला एक्स 40,000 कुठून काढायचं आली आहे ना मॅम? व्हॅल्यू? आता आपल्याला एक्स काढायचं आहे ना? हो आणि 30 तर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ना एसी ची. मग एक्स 40,000 निघेल ना? पण ती आधी कशी लिहायची तिथे? आधीच लिहू 40,000. मग मी कशाला सोडवणार गणित जर मला आधीच माहित आहे 40,000 किंमत टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. कैसा कैसा 40,000 कसं मॅम काय क्रॉस आधीच लिहू? मल्टिप्लिकेशन. गणित सोडवलेली बघायची नाही आणि त्याचे उत्तर सांगायची नाही. इथे आपल्याला नीट लक्ष द्यायचंय. वही जी शाळेतल्या वहीत गणित बघून मला इथे सांगू नका. मी काय सांगते ते व्यवस्थित लक्ष द्यायचं. हे कळलं पाहिजे. शाळेत मॅम मी उतरवलेल्या सांगत गोष्टी होते पण ऐकूच येत नव्हतं तिकडं. म्हणजे गोंधळच एवढा चालू होता. 40,000 हे उत्तर आपण आधीच कसं बोलणार? आपल्याला शोधायची आहे व्हॅल्यू काय आहे. बरोबर ना? येस मॅम. तर आता क्रॉस मल्टिप्लाय करा. सेम मगाशी होतं तसंच गणित आहे. कन्फ्युजन कशाला पाहिजे? कन्फ्युज झाले का? विथ जीएसटी प्राइस दिलेली आहे. जेव्हा विथ जीएसटी आपल्याला प्राइस दिले आणि आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू शोधायला सांगितली तर हीच मेथड आहे. तो जीएसटीचा रेट घ्यायचा त्याप्रमाणे किती होईल सेलिंग प्राइस ती घ्यायची आणि त्या सेलिंग प्राइसच्या खाली मग आपली सेलिंग प्राइस लिहायची आणि मग क्रॉस मल्टिप्लाय 128 into x is equal to 100 into 51,200. 128 तिकडे जाऊन डिवाइड करायचं. एकशे 28 चोक माझ्यामध्ये 512 येते. मी डायरेक्ट लावते 128 एके 128 128 चोक आणि हे 2 0. बरोबर? येस मॅम. 100 into 400. Right. 100 into 400 today 40,000. 40,000. म्हणजे ती जी एसी आहे तिची प्राइस होती 40,000 पण ती त्याने विकली 51,200 विथ जीएसटी. जीएसटी किती येईल? पण बघितलं की सेलिंग प्राइस मध्ये दोन गोष्टी ऍड असतात. एक टॅक्सेबल व्हॅल्यू आणि प्लस जीएसटी ऍड असतात. इथे सेलिंग प्राइस त्याची 51,200 आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 आली. जीएसटी आपण शोधू शकतो. वजाबाकी करणार की नाही? साधं कॅल्क्युलेशन आहे. जर त्या एसी ची व्हॅल्यू 40,000 आहे पण ती जर 51,200 ला विकली तर मग वरचे जे किती रुपये जीएसटी येणार? वरचे 11,200. 11,200. जीएसटी.
याच्यावरून तुम्ही मग CGST आणि HGST काढू शकता. 11,200 अर्धे अर्धे करायचे. कळलं की नाही? समजा की नाही? येस मॅम. मॅम त्या मगाच्या Yes, गणिताचा ma'am. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हो, मगाच्या गणितासारखंच आहे. मॅम ते 5वं आणि आताच 6वं ते. सेम आहे, कारण त्याच्यात पण बघा ना विथ GST दिलं होतं प्राइस आणि आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू शोधायची होती. बरोबर ना? हे बघा ना, टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार, म्हणजे ही पण व्हॅल्यू विथ GST होती आणि ही पण विथ GST होती. आणि दोन्ही मध्ये मला टॅक्सेबल व्हॅल्यूज काढायचे आणि GST काढायचं. टॅक्सेबल व्हॅल्यू, CGST, HGST सेम गणित आहे ना दोन्ही पण. येस मॅम. बरोबर की नाही? आता 7वं गणित बघा. सातव्या गणितामध्ये मी तुम्हाला सांगते कसं सोडवायचं, तर तुम्ही सोडवा. ठीक आहे? हे डिस्काउंट वाला गणित आहे. जसं मगाशी मी डिस्काउंटचं गणित सांगितलं ना तुम्हाला, कसं सोडवायचं. आधी डिस्काउंट काढा, मग तो प्रिंटेड प्राइस मधून मायनस करा आणि मग जी अमाऊंट येईल त्याच्यावर GST लावायचं. ठीक आहे? मग असं डिस्काउंटचं गणित कळलेलं ना? डिस्काउंट काढलं आपण. Yes, ma'am. काय काय दिले बघा. प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स कडून त्यांनी वॉशिंग मशीन खरेदी केली आणि त्याच्यावर ना डिस्काउंट दिलं 5%. डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राइस ऑफ 40,000 रुपीज. ही प्रिंटेड प्राइस आहे, याच्यावर 5% आधी डिस्काउंट काढा, कारण ही टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे का? 40,000. 40,000 ही प्रिंटेड प्राइस टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे का? नाही. नाही. का? आपल्याला कारण डिस्काउंट आता काढायचंय तुम्हाला ना. डिस्काउंट, डिस्काउंट मिळालंय ना तुम्हाला. प्रिंटेड प्राइस जी आहे ती 40,000 आहे. आता तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू ही नाहीये, कारण तुम्हाला मिळणार आहे डिस्काउंट 5%. 5% डिस्काउंट मिळणार. टोटल डिस्काउंट शोधा 5%. हे गणित कळतंय का? मगाशी जसं सांगितलं होतं तसंच आहे सेम. हो. मगाशी ताई कुठे गेली आपली? तिचा आवाजच येत नाही. टोटल डिस्काउंट काय नाव होतं तिचं? कुठे गेली? 40,000 आणि 5% काढायचं 40,000. 400 गुणिले 5 म्हणजे 2,000 रुपये. हे डिस्काउंट, टोटल डिस्काउंट 2,000 रुपये मिळाले. म्हणजे ती जी वॉशिंग मशीन आहे तिची टॅक्सेबल व्हॅल्यू काय असेल? 38,000 रुपये. 38,000 रुपये. 40,000 वजा 2,000, 38,000. आता याच्यावर GST लावायचं. GSTचा रेट किती आहे? 5%. नाही, तो डिस्काउंटचा रेट आहे. तो डिस्काउंट काढला, तो डिस्काउंटचा रेट आहे. नंतर दिले ना आपल्याला रेट ऑफ 28%. GST चार्ज वॉज 28%. फाइंड द परचेस प्राइस. परचेस प्राइस म्हणजे कितीला तो खरेदी करणार, म्हणजे सेलिंग प्राइस काढायची.
कितीला ती वॉशिंग मशीन त्याला मिळेल. ऑल्सो फाईन LGST CGST. $38,000 GSTचा जो रेट आहे. अरे मुलांना कळतंय ना, काय कन्फ्युजन आहे का? नो मॅम. नो मॅम, समजलं. जीएसटीचा जो रेट आहे तो 28% आहे. मग टोटल जीएसटी काढूया. 38,000 वर बसणार आता तुम्हाला. 40,000 वर नाही, कारण डिस्काउंट मिळालं 2,000चा 5%. 0,000,380 इंटू 28 एवढा जीएसटी भरावा लागतो. 10,640. किती? 10,000. 10,640. हा तुमचा जीएसटी भरावा लागणार आहे टोटल. त्याची परचेस प्राइस म्हणजेच त्याला खरेदी किंमत किंवा सेलिंग प्राइस एकच आहे. परचेस प्राइस म्हणजे ती त्याला किती रुपयाला तो खरेदी करेल ती. तर 38,000 त्याची ऍक्च्युअल प्राइस आहे वॉशिंग मशीनची आणि प्लस जीएसटी 10,640 जे 48,640 ₹640. रुपयाला ही वॉशिंग मशीन. आणि सीजीएसटी एचजीएसटी तुम्ही याच्यावरून काढू शकता. जीएसटी वरून सीजीएसटी आणि एचजीएसटी किती आहे? 10,640 ना. 5,320. 5,320. ते पण तुम्हाला काढायला सांगते सीजीएसटी एचजीएसटी. कळलं? येस मॅम. हे कळली का गणित? हो. येस मॅम. आपली मगाशी कुठे गेली ताई? 40,000 वाली कुठे ती जाता आवाजच नाही. कोण होता? भाग्यश्री. कुठे आहे ती? भाग्यश्री आहे की गेली? आहे. बोलतच नाही आता. भाग्यश्री कळलं का गणित? आहे का भाग्यश्री? ठीक आहे. ही सगळी गणितं सोडवायची. अगं भाग्यश्री हो तरी बोल. आहेस का? गणितं सोडून आणायची सगळी. ठीक आहे. येस मॅम. कोण टाकतच नाहीत का गणितं सोडवलेली? आजकाल मुलं फार कमी येतात, खूप कमी येतात मुलं. ते गेले सगळे. मॅम आज टाकतो अभ्यास. मुलं कुठे गेली हो सगळी? गावाला. बाय. गुड नाईट. बाय.